मॉर्निंग. मॅथ्स 1 यामधील आपलं बहुपदी थर्ड चॅप्टर पॉलिनॉमियल हे चालू आहे. याच्यावर आधारित आपण बरेचशी उदाहरणं वगैरे बघितले, काही कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत. आज आपण सिंथेटिक डिव्हिजन संश्लेषक भागाकार पद्धती त्याविषयी ही जी कन्सेप्ट आहे आणि त्या पद्धतीचा आपण विचार करणार आहोत, ते शिकणार आहोत आणि त्यावर आधारित उदाहरणं बघणार आहोत. इयत्ता 8वी ते 10वी मॅथ्स 1 मॅथ्स 2 सर्व प्रकारच्या जे प्रकरण आहेत मॅथ 8वी ते 10वी पर्यंतचे त्यांचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही स्टडी ई मॅथ्स बाय मिसेस प्रणोती भावसार हे जे चॅनल आहे ते सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर रोजच्या व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या तुम्हाला मिळू शकतील. तर आज आपण सिंथेटिक डिव्हिजन हे शिकणार आहोत. संश्लेषक भागाकार पद्धती यामध्ये या अगोदर आपण भागाकार बघितलेला आहे की बहुपदीला एकपदी, द्विपदी या द्विपदीने भागाकार करणे असं आपण शिकलेलो आहोत. ते पण लिनियर मेथड म्हणजे रेषीय पद्धतीने पण शिकलेलो आहोत आणि हे जे आपली साधी भागाकार पद्धत आहे त्याच्याने पण शिकलेलो आहोत. ही पण भागाकार पद्धत आहे, परंतु यामध्ये चलांचा वापर आपण केलेला नाहीये. चलांचा वापर न करता फक्त कोएफिशियंट, वी यूज ओनली कोएफिशियंट्स, सहगुणक फॉर्म जो आहे तो फॉर्मॅट इथे वापरून मग भागाकार केलेला आहे. ते कसं आपण ते बघूया. आणि या सिंथेटिक डिव्हिजन मध्ये डिव्हायझर इज ऑलवेज बी विथ द डिग्री ऑफ 1 किंवा डिग्री ऑफ डिव्हायझर इज ऑलवेज 1. 1 पेक्षा डिग्री 2 असेल, डिग्री 3 असेल म्हणजे x² + 2 वगैरे असं असणार, तर त्यासाठी ही मेथड लागू पडत नाही. इट इज ओनली ऍप्लिकेबल फॉर whose degree is 1. whose means divisors degree is 1. जेव्हा हा जो डिव्हायझर जो आहे भाजकाची जी कोटी आहे किंवा भाजकाचा घातांक जेव्हा 1 असेल म्हणजे भाजकाची कोटी 1 असेल तेव्हाच या पद्धतीचा आपण अवलंब करू शकतो. म्हणजे आता इथे पहा x + a किंवा x - a अशा पद्धतीचा जर का डिव्हायझर असेल, अशा पद्धतीचा जर भाजक असेल तर आपण त्या सिंथेटिक मेथडचा वापर करू शकतो. याच ठिकाणी जर x³ असेल, x³ + a किंवा x² + a, x² - a तर त्यासाठी मात्र या पद्धतीचा हे न करता त्यासाठी न करता फक्त x + a आणि x - a साठीच ती वापरायची आहे. यामध्ये पहिली स्टेप की तुम्ही दिलेला जो तुमचा डिव्हायझर आणि जी बहुपदी दिली किंवा जी पॉलिनॉमियल दिली ती अगोदर लिहिणार. काय म्हटलंय बघा, फॉर एक्झाम्पल डिवाइड 3x³ + 2x² - 1 बाय x + 2. x + 2 ने या बहुपदीला भाग द्यायचा आहे. 3x³ + 2x² - 1 या बहुपदीला x + 2 ने भाग द्यायचा आहे. त्या अगोदर नीट ते निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये 3, 2 नंतर x म्हणजे ज्याचा घातांक 1 आहे त्याचा इथे हे नाहीये, ते फक्त -1 आहे आणि म्हणून म्हणजे x टर्म त्या ठिकाणी नाहीये. देअरफॉर वी यूज किंवा वी राइट इट फर्स्ट राइट इट इन स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. दिलेलं काय बघा 3x³ + 2x² - 1 त्यामध्ये आपल्याला आता x टर्म नाहीये. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना आपण त्याचा कोएफिशियंट वी पुट द कोएफिशियंट जो काही ऍब्सेंट टर्म असेल त्याचा कोएफिशियंट 0 घेणार अँड देन वी राइट दॅट टर्म. याच्या अगोदर आपण पॉलिनॉमियल्स मध्ये शिकलेलो आहोत ते की 3x³ + 2x² + 0x घेतला. इथे x टर्म नाहीये ना, मग 0x टर्म नाही म्हणून वी राइट 0x - 1. दिस इज द स्टँडर्ड दॅट इज इंडेक्स फॉर्म ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल की विच इज काय तो डिव्हिडंड आहे. त्या डिव्हिडंडला आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत. म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रमाणरूप. प्रमाणरूपात अगोदर फर्स्ट स्टेप काय आहे की दिलेली जी
पॉलिनॉमियल आहे. फर्स्ट स्टेप वी राईट इट इन स्टँडर्ड फॉर्म, प्रमाण रूपात अगोदर लिहिणार. सेकंड स्टेप मध्ये कोएफिशियंट फॉर्म लिहायचा आपल्याला. कोएफिशियंट फॉर्म ऑफ द डिव्हिडंड, जो भाज्य आहे त्या भाज्याचा म्हणजे सहगुणक जो आहे तो सहगुणकाच्या स्वरूपात आपण लिहिणार आहोत. कोएफिशियंट फॉर्म त्यासाठी बघा आता ही जी दिलेली आहे त्याचा आपण स्टँडर्ड फॉर्म अगोदर लिहिला. स्टँडर्ड फॉर्म वरूनच आपण काय करत असतो, सहगुणक म्हणजेच कोएफिशियंट फॉर्म लिहत असतो. कोएफिशियंट फॉर्म लिहिण्यासाठी पण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म लिहिणं गरजेचं आहे. म्हणूनच वी फर्स्ट राईट प्रमाण रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म, देन वी राईट कोएफिशियंट फॉर्म, वी गेट 3, याचा कोएफिशियंट 3 आहे किंवा इथे पण घेतलं तर 3. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, एक्स स्क्वेअरचा सहगुणक काय आहे 2 आहे. एक्स 0 आहे म्हणून 3, 2, 0 आणि हा जो शेवटचा टर्म आहे की इट इज कॉन्स्टंट नंबर किंवा टर्म म्हणणार आपण त्याला. कॉन्स्टंट जसं कॉन्स्टंट पॉलिनॉमियल हा शब्द वापरतो तसं तिथे इट इज द, तिथे व्हेरिएबल नाहीये, देअरफॉर इट इज कॉन्स्टंट. 3, 2, 0 अँड -1. 2 स्टेप झाल्या. थर्ड स्टेप मध्ये आपण जेव्हा हे जे असतात, आता डिव्हायझर जो आहे, डिव्हायझर कोणता आणि हे कोणतं ते बघणार आहोत आपण. इट इज डिव्हिडंड म्हणजे भाज्य आहे आणि भाजक कोणता, डिव्हायझर इज x+2. x+2 is the divisor. Therefore, we write here divisor polynomial is x+2. भाजक बहुपदी. मग या थर्ड स्टेप मध्ये we write opposite of the divisor. त्याचे अपोजिट आपण ते लिहिणार आहोत. मग आता इथे अपोजिट x+2 +2 चे अपोजिट काय आहे -2. ते आपण त्याचा अपोजिट लिहिणार. x+2 = -2. किंवा समजा x -5 असतं तर देन वी राईट त्याचा अपोजिट -5 चे अपोजिट +5. मग आपण तेव्हा +5 घेतलं असतं. हियर x+2 याच्या यासाठी +2 चा अपोजिट आहे -2. हे घेतलं आपण. म्हणजेच फर्स्ट सुरुवातीला काय की x+a आणि x-a या फॉर्म मध्ये डिव्हायझर असला पाहिजे. इफ इट इज इन x+a and x-a then we use this synthetic method. या मेथड मध्ये फर्स्ट given polynomial we write it in the standard form, then it write in coefficient form, and then we write the divisor's opposite number x+2. x+2 चा opposite number आहे -2. therefore we write -2. म्हणजे असे या 3 स्टेप्स अगोदर लिहिणार. त्यानंतर then we write the given coefficient फॉर्म आहे तो इथे लिहिणार. 3, 2, 0, -1. 3, 2, 0, -1. दिस इज कोएफिशियंट फॉर्म वी राईट हियर. आणि डिव्हायझरचा अपोजिट नंबर कोणता घेतला होता आपण -2. देन वी राईट हियर -2 ने डिवाइड करायचं ना आपल्याला. देअरफॉर वी राईट द अपोजिट ऑफ डिव्हायझर इज -2. हियर इट इज -2. फर्स्ट आता यामध्ये फर्स्ट जो कोएफिशियंट आहे पुट इट ऑन द थर्ड लाइन. 2 लाइन्स हे करणार. फर्स्ट लाइन मध्ये कोएफिशियंट मध्ये इथे आपल्याला ते कोएफिशियंट लिहिण्यासाठी किंवा गुणाकार लिहिण्यासाठी इथे वी राईट द नंबर्स कोएफिशियंट त्याचं प्रॉडक्ट. देअरफॉर इथे प्लेस आपण रिकामी सोडणार. नंतर एक लाइन घेणार की त्यामध्ये तो कोएफिशियंट खाली उतरवणार आहोत. यामध्ये पहा फर्स्ट कोएफिशियंट वी पुट हियर. पहिल्यांदा जो सहगुणक आहे तो खाली उतरवला. आता यांचं मल्टिप्लिकेशन घेणार. कोणाचं मल्टिप्लिकेशन घेणार -2 × 3. म्हणजे इथे -2 × 3 किती झाले 3 2 जा 6 आणि हा मायनस आहे म्हणजे -6. यांचा जर दोघांचा जर प्रॉडक्ट घेतला तर काय मिळाला तो इथे मुद्दाम एरो दाखवलाय -2 × 3. तुम्हाला तसं दाखवायची गरज नाही. -2 × 3 वी गेट -6. 3 दुणे 6 -6. आता इथे साधं जे ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल जे असेल ते घेणार. इथे आपण काही चेंज करणार नाही आहे. -6 आणि हा +2 म्हणजे इथे सबट्रॅक्शन होणार. मग तिथे काय होईल वजाबाकी होईल. 6 - 6 + 2 म्हणजे किती 6 मधून -2 केले तर 6 - 2 म्हणजे 4 आणि ग्रेटर 6 आहे. 6 चा साइन -4 झालं. आता
पुन्हा इथे जसं मल्टिप्लाय केलं तसं आता कशाने मल्टिप्लाय करणार, -2 × -4. हे जा इथे काय घेतला, इथे समजावं तेवढा करता घेतोय आपण -2 × 3 वी गेट -6. नंतर -2 × -4 वी गेट +8. 4 दुणे 8, मायनस मायनस प्लस होणार, 2 4 जा 8, मायनस इंटू मायनस प्लस, देअरफॉर वी गेट हियर 8. काय झालं आता 0 प्लस, आता हे प्लस मध्ये आहे म्हणजे तिथे वी पुट 8 + 0 याची ऍडिशन केल्यानंतर काय मिळालं, 8 मिळालाय. 8 × -2 किती झाले, -2 × 8 वी गेट -16. 8 दुणे 16, -16 वी गेट -16. आता मायनस आणि मायनस सेम साइन, देअरफॉर देयर इज ऍडिशन. सारखं चिन्ह असल्यामुळे त्यांची बेरीज होणार. -16 आणि -1 किती झाले, -17. 16 + 1 17 आणि साइन मायनस ग्रेटर साइन, दॅट इज -17 अँड इट इज द रिमाइंडर. काय तो बाकी आहे, हे मिळालं तुमच्यासाठी रिमाइंडर. इट इज इन द फॉर्म बॅलन्स. जो शिल्लक आहे तो म्हणजेच काय राहिला, त्याचा रिमाइंडर. आता आपल्याला जे आन्सर लिहायचे, वी राईट इट इन द, या फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये लिहिणार. डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र आपण मागच्या व्हिडिओज मध्ये बघितलेले आहेत, ते शिकलेलो आहोत, त्याच्यावरची उदाहरणं पण आपण सोडवलेली आहेत. त्या पद्धतीने आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये याचा आन्सर लिहिणार आहोत. आता डिव्हिडंड जो आहे तो तर लिहिलाय, 3x³ + 2x² - 1 डिव्हिडंड. नंतर डिव्हायझर आहे x + 2. इथे लिहिताना डिव्हायझर लिहिणार आपण, त्याचं अपोजिट लिहिणार नाही. वी राईट हिअर डिव्हायझर इनटू कोशंट. आता कोशंट लिहिताना कसं लिहिणार पहा, याचा जो कोएफिशियंट फॉर्म आहे यामध्ये पहा 3 -4 8 आणि -17. दिस इज काय कोएफिशियंट फॉर्म आहे तो, आणि म्हणून याला घेताना आता -17 इज द रिमाइंडर. आता काय शिल्लक राहिले, 1 2 3. नंबर ऑफ टर्म्स किती झाले, नंबर ऑफ कोएफिशियंट 3 आहे. 3 - 1 केलं तर काय होणार, 2 शिल्लक राहतो. देअरफॉर इट इज द डिग्री ऑफ कोशंट. डिग्री ऑफ कोशंट किंवा आपण त्याला म्हणणार भागाकाराचा जो भागाकाराची जी कोटी आहे, भागाकाराची कोटी जी आहे ती किती असणार आहे, 2 असणार आहे. आणि म्हणून आता याला हे जे हा काय तुमचा, हा झाला भागाकार. भागाकार याच्यापासून जे तयार करणार आहोत आपण, ते भागाकाराची जी बहुपदी आहे ती तिथे लिहिणार आहोत. वी राईट द पॉलिनॉमियल ऑफ द कोशंट. तर कोशंटचं पॉलिनॉमियल लिहिताना त्याची आधी डिग्री शोधली आपण. नंबर ऑफ हे जे काय डिग्री जर असेल तर डिग्री फाइंड करण्यासाठी काय होणार, नंबर ऑफ कोएफिशियंट -1. सहगुणकांची संख्या, किती संख्या इथे रिमाइंडर सोडून द्यायचा, रिमाइंडर पकडायचा नाही. रिमाइंडर वी कॅनॉट काउंट इट. 1 2 and 3. 3 - 1 we get 2. 2 is the degree of quotient. Now we write the quotient. आता quotient कसा लिहिणार बघा, म्हणजे भागाकार लिहिताना फर्स्ट टर्म आहे 3. आपली डिग्री काय आली याच्यासाठी, डिग्री इज 2. म्हणून मग x चा घातांक असणारे 2. x द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2. म्हणून मग फर्स्ट टर्म आपण काय लिहिणार, 3x². इंडेक्स ऑफ x इज 2. नंतर सेकंड -4x. आता इथे याचा हा जो आहे इंडेक्स तो 2 घेतला. आता इथे x चा इंडेक्स काय ना 1. आणि नंतर थर्ड टर्म आहे तो इथे x म्हणजे व्हेरिएबल नाही, इट इज कॉन्स्टंट ना, आणि म्हणून मग इट इज +8. इथे काय साइन नाही, दॅट इज इट इज +8. निगेटिव्ह असतं तर निगेटिव्ह घेतलं असतं. म्हणजेच काय झालं, कोशंट
जो आहे तो अशा पद्धतीने त्याला पॉलिनॉमियलच्या फॉर्म मध्ये आपण वी राईट इट इन द पॉलिनॉमियल फॉर्म किंवा कोएफिशियंट फॉर्मचं याच्यामध्ये आपण त्यांना अशा पद्धतीने लिहिलंय. आणि म्हणून 3x² - 4x आणि प्लस 8. 3x² - 4x plus 8. x plus 2 into 3x² - 4x plus 8 and we write remainder -70. म्हणजे अशा पद्धतीने जे आन्सर लिहिणार आहोत ते आन्सर आपल्याला या फॉर्मॅट मध्येच लिहायचं आहे. असंच आणखी याच्यावर आधारित नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. संश्लेषक भागाकार पद्धती यावर आधारित फर्स्ट जो प्रॅक्टिस सेट आहे 3.3 यामधील प्रॅक्टिस सेट मधील आपण फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत. त्यामध्ये डिवाइड 2m² - 3m + 10 बाय m - 5. m - 5 याने आपल्याला डिवाइड करायचं. दॅट इज इट इज इन द फॉर्म ऑफ a - b और x + a x - a या फॉर्म मध्ये आहे. आणि म्हणून आपण 2m² - 3m + 10 बाय m - 5 याला सिंथेटिक मेथडने संश्लेषक भागाकार पद्धतीने भागाकार करू शकतो. तर फर्स्ट वी राईट द स्टँडर्ड फॉर्म. पण आता यामध्ये पहा 3m² m आणि नंतर 10 म्हणजे 2 1 0 असा त्यांचा इंडेक्स हा डिक्रीजिंग ऑर्डरचा क्रम आहे. त्यामुळे आपल्याला तिथे प्रमाणरूप लिहायची आवश्यकता नाही. तरी सुद्धा लिहिताना फर्स्ट स्टेप आपली जी आहे ती आपण अशा स्वरूपातच लिहिणार की स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल 2m² - 3m + 10 + 10. सेकंड याच्यामध्ये कोएफिशियंट आपण त्याचं लिहिणार आहोत. सहगुणक कोणकोणते याचे? फर्स्टचा सहगुणक 2, सेकंड टर्मचा सहगुणक -3 आणि थर्ड इट इज द कॉन्स्टंट दॅट इज 10. कोएफिशियंट ऑफ फर्स्ट इज 2, सेकंड टर्मचा कोएफिशियंट आहे -3 आणि थर्ड इज द कॉन्स्टंट 2 -3 and 10. झालं. आता पुढचं डिव्हायजर अपोजिट जो आहे अपोजिट नंबर ऑफ जो डिव्हायजर आहे भाजक बहुपदी ते आपल्याला लिहायचंय. m - 5 m - 5 इक्वल टू काय 5 येणार. हा -5 आहे तर त्याच्या अपोजिट येणार +5. यामध्ये आता म्हणजे 3 स्टेप्स आपण झाल्या. फर्स्ट मध्ये स्टँडर्ड फॉर्म लिहिला, सेकंड मध्ये कोएफिशियंट जो आहे तो फॉर्म लिहिलाय, थर्ड मध्ये डिव्हायजर जो आहे m - 5 त्याचा आपण अपोजिट घेतला तो 5 घेतला. नाउ वी राइट कोएफिशियंट फॉर्म. इथे कोएफिशियंट फॉर्म जो आहे सहगुणक जे रूप आहे ते अगोदर लिहिणार 2 - 3 10 आणि नंतर डिव्हायजर आहे 5 जो आहे भाजक जो आहे तो आहे 5. आता इथे 2 आपण खाली वी पुट 2 इन दिस लाइन तो खाली उतरवला आधी इथे आणि नंतर याच्याने 5 × 2 मल्टिप्लाय करणार. 5 × 2 = 10 काय झालं 5 × 2 = 10. आता इथे पहा इथे +10 आहे. ते प्लस आणि मायनस अपोजिट साइन्स आहेत त्यामुळे देयर इज अ सबट्रॅक्शन. तिथे वजाबाकी करू आपण. 10 मधून 3 मायनस केलं तर राहिले 7 आणि ग्रेटरचा साइन दॅट इज प्लस. द्यायची गरज नाही परंतु तुम्हाला समजावं म्हणूनच ते साइन देत आहे. 7 × 5 7 5 = 35 किती झाले 35. हे पण आहे प्लस मध्येच आहे ते आणि हे प्लस 35 + 10 वी गेट 45. 45 इज द रिमाइंडर. बाकी आहे ते काय झालं आपल्या हे केल्यानंतर इथे बेरीज झाली. बेरीज केली आपण 10 + 35 वी गेट 45. इट इज द रिमाइंडर. बाकी आता आपल्याला डिग्री ऑफ कोशंट फाइंड करायची. डिग्री ऑफ कोशंट भागाकाराची कोटी. आता इथे दोनच टर्म्स आहेत. नंबर ऑफ कोएफिशियंट 2 आहेत फक्त. मग 2 - 1 काय मिळालं 1. देयरफॉर फर्स्ट टर्म काय येणार 2. आता इथे व्हेरिएबल m आहे देयरफॉर वी राइट हियर m 2m झालं. त्यानंतर +7 झालं. m ची पॉवर किती आहे किंवा त्याचा इंडेक्स आहे 1. द डिग्री ऑफ दिस कोशंट इज 1 देयरफॉर वी राइट 2m + 7. Now we write the answer in the formula dividend is equal to divisor into quotient plus remainder.
भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। मग आपलं डिव्हिडंड आहे 2m² - 3m + 10 इज इक्वल टू डिव्हायजर m - 5 इंटू, आता कोशंट आपण काढला तो काय आहे 2m + 7, म्हणजे अशा फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे। पुढच्या भागामध्ये आपण लिनियर मेथड पण बघूया आणि हेच गणित पुन्हा लिनियर मेथडने म्हणजे रेषीय भागाकार पद्धतीने कसं करतात ते पण बघूया आणि उरलेली जी सिंथेटिक मेथडची गणित आहे ती पण आपण त्या पुढील भागांमध्ये शिकणार आहोत। थँक्यू।